नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 2 किलोच्या प्रमाणात पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत, अगदी कुरकुरीत असा. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण कुरकुरीत असा पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत. त्यासाठी हे बघा, इथे मी 2 किलो पोहे घेतलेले आहेत. तर चिवडा आपला हा एकदम कुरकुरीत होण्यासाठी पहिलं आपल्याला काय करायचं असतं की हा जो चिवडा पोहे आहेत ना, हे आपल्याला एकदम उन्हामध्ये कडकडीत असे करून घ्यायचे. ते बघा, पाहू शकता एकदम मस्त असे चुरले जातात. असे पोहे तुम्ही केलेत ना, उन्हामध्ये एकदम गरम करून घेतलेत ना, तर मग आपल्याला पोहे भाजण्यासाठी सुद्धा कमी वेळ लागतो. आणि हे जे पोहे आहेत ना, हे आपल्याला भाजताना तुटत पण नाही. त्यासाठी पहिले पोहे आपल्याला हे गरम करून घ्यायचे असतात. तर मी हे छान असे गरम करून घेतलेले आहेत. आता आपण पोहे भाजण्यासाठी घेणार आहोत. इथे मी कढई घेतली छोटी. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं तेल. थोडंसं तेल घालून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर थोडीशी हळद, आणि हे जे पोहे आहेत ना, हे आपल्याला हे बघा, जेवढे तुम्ही घ्याल ते आपल्याला असे चाळूनच घ्यायचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जो भुस्सा वगैरे आहे तो आपल्याला काढून घ्यायचा. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं मीठ, अगदी थोडंसं चवीनुसार टाकायचं आहे. आता हे पोहे आपल्याला छान असे कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. एकदम हलक्या हाताने आपल्याला घ्यायचे आहेत. 2 मी असे चम्मच घेतलेले आहेत आणि असे अलगद अलगद आपल्याला असे कुरकुरीत असे करून घ्यायचे. असे थोडे थोडे घेतलेत ना, तर मस्त असे कुरकुरीत असे पोहे चिवडा होतो आपला. तुम्ही म्हणाल की एवढूशे पोहे भाजायला खूप वेळ लागेल, पण जर आपल्याला जर छान असा जर कुरकुरीत चिवडा असेल ना, तर थोडीशी मेहनत आपल्याला घ्यायलाच लागणार आहे. त्यासाठी असे थोडे थोडे पोहे भाजून घ्यायचे. तर हे बघा, हे आता पोहे आपले छान असे भाजून झालेले आहेत. आता पोहे कसे भाजलेत की नाही हे बघण्यासाठी तुम्ही खाऊ शकता, किंवा तुम्हाला मी दाखवते बघा, असं चुरलेत ना की बघा, एकदम चुरचुरीत होतं. ते बघा, चुरा होतं याचा, म्हणजे पोहे आपले छान असे भाजून झालेले आहेत. आता अशा प्रकारे ना सर्व पोहे मी असेच आता भाजून घेणार आहे. इथे सर्व पोहे मी ते भाजून गेले, तुम्ही पाहू शकता. हळद टाकल्यामुळे सुद्धा मस्त कलर आलेला आहे. आणि बघा, कुठेही पोहे आपले तुटलेले पण नाहीयेत, एकदम तशीच्या तशीच आहेत. हे बघा, मस्त असे झालेले आहेत. आता आपण चिवडा बनवण्यासाठी घेणार आहोत. ते बघा, इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर पहिले आपण याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत. छान असे फ्राय करायचे आपल्याला, एकदम ते सुद्धा कुरकुरीत असेच करायचे. कारण आपण जेवढे याच्यामध्ये पदार्थ म्हणजे शेंगदाणे, खोबरं किंवा मिरची, लसूण, या सर्व ज्या वस्तू आहेत ना, त्या आपल्याला एकदम कुरकुरीतच करून घ्यायचे आहेत. म्हणजे कसं आहे ना, तुम्ही जर कुरकुरीत असे छान असे करून घेतलेत ना, तर आपला जो चिवडा आहे तो अजिबात असा नरम वगैरे पडणार नाही. आता आपल्याला हे छान असे एकदम मस्त कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे. हे बघा, इथे आपले शेंगदाणे मस्त असे झाले. ते बघा, एकदम कुरकुरीत झाले. ते बघा, असेच आपल्याला करून घ्यायचे. हे सर्व मी आता काढून घेणार आहे. आपले शेंगदाणे झालेले आहेत भाजून. आता आपण याच्यामध्ये खोबरं आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचं आहे. बघा, खोबरं आपल्याला थोडं थोडं करून हा मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. कारण थोडा थोडाच खोबरं टाकायचा, जेणेकरून कसं सर्व बाजूने छान असा कलर येईल. म्हणजे कुठेही असं कच्चं वगैरे राहणार नाही, सर्व साईड छान अशा भाजल्या जातील. हे बघा, मस्त आपलं खोबरं इथे झालेलं आहे तळून. हे बघा, आता आम्ही काढून घेते. आणि दुसरा राहिलेला खोबरं सुद्धा मी आता असंच मस्त असं कुरकुरीत करून घेणार आहे.
आपलं खोबरं झालेलं आहे. आता मी ते डाळ बी घेतलेली आहे. ही बघा, ही आपल्याला साधारण अशी याच्यामध्ये थोडीशी अशी फ्राय करून घ्यायची. ही सुद्धा झालेली आहे. हे पण आता आपल्याला काढून घ्यायची. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता. कढीपत्ता सुद्धा मस्त कुरकुरीत असा करून घ्यायचा आहे आपल्याला. कढीपत्ता आहे ना, हा पहिला मस्त स्वच्छ धुवून थोडासा ना उन्हामध्ये सुकून घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये तळल्यानंतर ना हा मस्त कुरकुरीत असा होतो. आणि म्हणजे चिवड्यामध्ये आपण टाकलं ना हा कढीपत्ता, तरी आपण तो खायला सुद्धा खूप छान लागतो. हे बघा, कढीपत्ता सुद्धा मस्त कुरकुरीत झालेला आहे बघा. आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर बघा, इथे हिरवी मिरची आहे, ती सुद्धा आपल्याला छान अशी याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. एकदम अशी साधारण कुरकुरीत करून घ्यायची. ही सुद्धा ना मी धुवून उन्हामध्ये थोडा वेळ ठेवलेली आहे. ही सुद्धा आपल्याला आता छान अशी फ्राय करून घ्यायची. हे बघा, तुम्ही पाहू शकता मस्त झालेलं आहे बघा. ही सुद्धा आपण काढून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये लसूण छान असा फ्राय करून घेणार आहे बघा. लसूण इथे ना मी एकदम ठेचून नाही घेतलेला आहे, साधारण थोडासा कमी ठेचलेला आहे, म्हणजे थोडा असा अख्खा आहे थोड्या. हा सुद्धा आपल्याला मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे, एकदम कुरकुरीत असा. पाहू शकता तुम्ही, लसूण आपला मस्त इथे फ्राय झालेला आहे. आणि असं लसूण केला ना की तो खायला सुद्धा छान लागतो चिवड्यामध्ये. हा सुद्धा आपण काढून घेऊया. हे बघा, इथे आता सर्व आपलं मस्त असं फ्राय झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. हे बघा, इथे मी तडक्यासाठी म्हणजे आपल्याला फोडणी द्यायची, त्यासाठी ते थोडंसं तेल घेतलंय. त्याच्यामध्ये आपण टाकलेली आहे मोहरी, त्यानंतर जिरं, थोडंसं आपण याच्यामध्ये हिंग घालणार आहोत आणि धणे. हे बघा, धणे आहेत ते मी ते खलबत्त्यामध्ये असे कुटून घेतलेले आहेत. हिंग पण आपण घातलेला आहे. आता ही जी फोडणी आहे ती आपल्याला पोह्यांवर घालून द्यायची. आता आपण याच्यावर फोडणी घालून घेणार गरम गरम अशी, आणि मस्त असं मिक्स करून घेणार. असा चिवडा ना कोणी अगदी बनवू शकतो, कारण की चिवडा बनवण्यासाठी फक्त आपल्याला याच्यामध्ये ना पोहे हे महत्वाचे असतात. भाजणे व्यवस्थित असे पोहे भाजले गेले ना की चिवडा मस्त कुरकुरीत असा होतो. हे आपण ना थोडंसं पहिले मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, इथे आपलं मिक्स करून झालेलं आहे थोडं. आता ना याच्यामध्ये मी टाकणार आहे पिठी साखर. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. मी ते 4 चमचे पिठी साखर घालणार आहे. आपण आधी पोह्यांमध्ये मीठ हे घातलेलंच आहे, पण आता मी थोडंसं मीठ याच्यामध्ये घालणार आहे बघा. थोडंसं तुम्ही टेस्ट करून सुद्धा नंतर मग घालू शकता. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम मस्त आपला चिवडा तयार झालेला तुम्ही पाहू शकता, आणि तेलकट पण अजिबात झालेला नाही आहे. हा बघा, इथे आपला मस्त असा कुरकुरीत
पातळ पोह्यांचा चिवडा इथे तयार झालाय. तुम्ही पाहू शकता, मस्त दिसतोय आणि एकदम हा भारी लागतो. एकदम कुरकुरीत असा होतो. तुम्हाला मी दाखवते बघा. हातावर चोळल्यानंतर एकदम कुरकुरीत असं झालेलं आहे बघा. आणि जर तुम्हाला माझी चिवड्याची रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.